नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता कुत्र्या एक तर कुत्रे आहेत बाहेर, हरामखोर. सो आम्ही चाललोय आमच्या गावी, म्हणजे कोकणात, कारण की शिमगा आलाय आणि घरी पालखी येणार आहे, घरी देव येणार आहेत. सो आता आम्ही रात्रीचे 11 वाजले, डोंबिवलीवरून निघतोय. आणि कोण कोण आहे बघा, आशिष आहे, आमची अहो आणि आमचं छोटं पार्सल आहे, आणि आई आहे, आणि मी आहे, आणि 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 हां, हे आमच्या ट्रकमध्ये आम्ही भरलं आहे सामान, कारण की चाललो आहे आम्ही 10 दिवस राहायला. चलो बाय. त्यांच्या गावाला कुठे देव येतात? पालखी त्यांच्याकडे कुठे पालखी आहे? शिमगा होळीला रे, होळीला गेले असतील, त्यांच्याकडे पालखी बिलकी पद्धत नाही. हां, आम्ही निघून हार्डली 20 मिनटं झालेत, हार्डली 20 मिनिट्स झाले प्रवास चालू हो. छोटी करा सॉरी. सो 20 मिनिट्स झालेले आहेत हार्डली प्रवास स्टार्ट होऊन, आणि आम्ही थांबलो खाण्यासाठी, काहीतरी थांबलो आहे आम्ही. हॅलो काय, हा आमचा असा प्रवास. म्हणजे मला आठवतं लहानपणी आम्ही ना दिवागाडीमधून जायचो, आणि ती दिवागाडी कोकणमध्ये राहणारे जे आहेत ना, त्या सगळ्यांना माहिती असेल दिवागाडी काय. तो दिवागाडी जी आहे ना, ती खूप हळूहळू जाते आणि खूप टाईम घेते, आणि तिथे आम्ही म्हणजे गाडीमध्ये चढल्या प्रत्येक फेरीवाला जो काही घेऊन येतात, म्हणजे भेळ असेल किंवा काही ना काहीतरी चालूच असतं. आम्ही एकही फेरीवाला सोडत नव्हतो. आणि आता पण स्वतःची आता गाडी आहे आणि निघालो आम्ही, पण आम्ही थांबलो. म्हणजे आम्ही डोंबिवली पण सोडलेली नाही आहे. मी म्हटलं ना, हार्डली 20 मिनिट्स झालेत निघून, आणि आम्ही थांबलोय खाण्यासाठी. गुड मॉर्निंग. आता सकाळचे ऑलमोस्ट 10:30 वाजलेत, आणि आम्ही आल्याला झोपलो. सकाळी 6 वाजता आम्ही घरी आलो, आणि आल्याला मी सगळे झोपलो. आई एकटी बिचारी, तिचं चालू होतं कामाचं, पण आम्ही बाकी सगळे झोपलो. मी आता नाश्ता करते गाव, आणि हे माझं आहे माहेरचं गावचं घर. आणि हे बघा, हे अंगण आहे बेसिकली, मी दाखवते तुम्हाला. आणि इथे आमची पूर्ण बाग आहे. इकडे हे चिकूचं झाड आहे, आंब्याचं. मी सगळं सविस्तर तुम्हाला दाखवते नंतर. आणि बाकी सगळे झोपलेत. अर्जुन झोपला आहे, अभि आणि आशिष ऑब्व्हियसली झोपले, कारण की त्यांनी नॉनस्टॉप ड्राईव्ह करून आणलं आहे. आशिष आणि अभि अलटून पलटून ड्राईव्ह करत होता, पण नॉनस्टॉप. आम्ही कुठे स्टॉप म्हणजे असं रेस्ट करायला, किंवा युजली आशिष जर रात्रीचं निघत असेल ना, तर मध्ये कधीतरी झोप आली तर झोपतो तो, पण तो नाही झोपला. आणि आम्ही असंच निघालो. आम्ही मध्ये मध्ये झोपत होतो, पण त्या दोघांना नाहीच. ते झोपलेत, आणि मी आता, आईने मस्त पोहे बनवलेत. गावची सकाळ. ॲक्च्युली घावणे पाहिजे होते, बट ठीक आहे, घाई आहे. ॲक्च्युली आम्ही जास्त दिवस आलो नाही आहे, फक्त 3 दिवसाचाच आमचा प्लॅन आहे. कारण आज शुक्रवार आहे, शनिवारी देव येणार आहेत, पालखी येणार आहे घरी, कोकणचा शिमगा. आणि त्याच्यानंतर मला इथून लगेच जायचं आहे माझ्या सासरी, जे इथे जवळ आहे. एक हार्डली 1-1.5 तासाचं अंतर आहे इथून, 1 तासाचंच अंतर आहे. सो इकडचं देव पालखी घेतल्यानंतर आम्ही माझ्या गावी जाणार, म्हणजे माझ्या सासरी जाणार. तिकडे पण पालखी येणार आहे. सो डबल जॅकपॉट, कारण की 2-2दा देव घरी येणार आहेत. तुम्हाला दाखवते मी कोकणचा शिमगा कसा असतो, इकडे कसा असतो, माझ्या सासरी कसा असतो. म्हणजे सेमच आहे, काय पद्धत वेगळी नाही आहे, पण दोन्ही तुम्ही बघायला तुम्हाला मिळेल. आणि नक्कीच बघा, हा व्लॉग खूप छान असणार आहे, कारण की हा शिमग्याचा व्लॉग आहे. आता हळूहळू एक जण उठतील. माझं लॉग इन आहे आज. अभिने सुट्टी घेतली आहे, पण मी लॉग इन केलं आहे, आणि मी करणार आहे काम. ह्या दोघांचं काही ना काहीतरी चालू असेल. पोहे खाऊया, पोहे पोहे पोहे. काय माहिती, पण ना गावी आल्यानंतर तुम्ही नोटीस केलं असेल, भूक खूप जास्त लागते.
म्हणजे सिम्पलची गोष्ट आहे ना. मुंबईला किंवा आपण ज्या मुंबईलाच म्हणू शकते मी, कारण बाकी कोणी कुठे राहत असेल तर आपल्याला पाणी जरी प्यायचं असेल ना नॉर्मल, तरी किचन किती अंतरावर आहे, म्हणजे कितीच अंतरावर आहे किचन. आपण जाऊन डायरेक्ट पाणी पिऊ शकतो. पण गावी तुम्हाला साधं पाणी प्यायचं असेल तरी 4 खोल्या तुम्हाला ओलांडून जाव्या लागतात. सो अल्टिमेटली एक्सरसाइज होते. म्हणजे आपण म्हणतो की गावी माणसं फिट राहतात आणि हे सगळं, पण का कारण आहे त्याचं. बघा ना, खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करा, की साधं पाणी आणायला पण झालं ना तर मला 4 खोल्या पार करून मला जावं लागेल किचनमध्ये. सो काहीही होऊ दे, मी चालते, जे आपलं मुंबईला होत नाही तितकं चालणं किंवा काही. सो येस, गावी राहणं ने खूप छानच वाटणार. निसर्ग आहे, अजून काय हवं आहे. लॅपटॉप नसता माझा तर चाललं असतं, बट ते पण हवं आहे. ठीक आहे, मी पूर्ण दाखवते घर. हळूहळू एक एक जण उठतील, त्याच्यानंतर आम्ही दाखवू. नको हॅलो. मेहनत करून एवढं पूर्ण लावलंय, असं पूर्ण अंगणाला, आणि आता ते तोरण लागतच नाहीये. असं थोडी आहे. लागले असतील रे, दिसत नसतील. वा, लागली असते दिसत नसते. रात्रीपासून पप्पानी डोक्याला हात लावलाय. आईचं वाक्य ऐकून लागले असतील दिसत हे नसते. आशिष, नको. आईच्या साईडला लावा. पप्पा बल्ब बंद करा. बंद करा, बंद करा. ओके, हा अँगल चांगला आहे. मे सॉकेटला हा, लाईट्स मॅटर करतात. लागले र, मग असं कसं झालं? हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज मी सासूरवाडी झालोय, सो माझा आराम चाललाय. सो तुम्ही बघू शकता, तिच्या सासूरवाडीत पण माझा आराम असतो. आणि तिच्या, हे बघा काय चाललंय. माईक बंद होता. हो सॉरी, मी तिला कनेक्ट करून दिला होता आणि मे बी बटन ऑन करायला मी सो याचं म्हणणं आहे की ह्याचा हा सासूरवाडीला आलाय आणि ह्याच्या सासूरवाडीला आल्यामुळे हा आराम करतोय, पण माझ्या सासूरवाडीत पण हाच आराम करत असतो. आणि याच्या सासूरवाडीत पण हाच आराम करतो. बघताय ना. हा, तो आम्ही करतोय मोदक, कारण व्हिडिओ की काढणार आहे संकष्टी आहे. मी किती आराम करतो माझा व्हिडिओ काढणार आहे. तो मुद्दा साईडला. ओके, काय चाललंय तुम्ही बघू शकता. मोदक चाललंय. कारण की संकष्टी, हा, जावयाचा पाहुणचार चाललाय आणि त्याच्याबरोबर आशेचा उपवास पण आहे. आज दुपारी आम्ही आलोय सासूरवाडीत. तर इथे कसं सांगा, शुक्रवार आहे. शुक्रवारचा ना आज आमचा नेमका ना आमचा वार चुकलेला आहे. का, संकष्टी आलेली. तो संकष्टीचा बेत चालू आहे. मोदक तुम्ही बघू शकता. मोदक दुपारी मिसळ झाली आहे. दुपारी मिसळ झालेली आहे, मिसळ पाव. हा, नंतर आम्ही लस्सी पियालो आहे, वाशिष्ठीची. लस्सी. चिपळूण मध्ये जितके पण येतात त्यांनी बहादूर शेखच्या जवळपास वाशिष्ठीचा, इकडे आहेत मोस्टली वाशिष्ठीचे, आणि डोंबिवलीत पण वेस्टला झालंय वाशिष्ठीची. तिची लस्सी खूप छान आहे. आज थोडी मला पातळ वाटली एनिवेज, पण अदरवाईज ती छान असते. मँगो फ्लेवर छान आहे. ओरिजिनल नॉर्मलच आहे. मँगो फ्लेवर लस्सी खूप छान आहे. नक्की ट्राय करा जर तुम्ही ते येत असाल तर. आणि आता आम्ही बनवतो मोदक, छान छान छोटे 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 हे बघू शकता. बघा बघा, देख रहे हो, एक कोकणी. चिंटू के लिए देखो क्या कर रहे हैं. का खा. ती म्हणते मी थांबू का. छान तर आहे. हा, तुम्हाला गैरसमज होत असेल तर माझ्या आईला बाकी सगळं, पूर्ण सगळं जेवण खूप छान येतं, फक्त जरा मोदकात ती गलपट्टे. कारण तिची सासू मोदक आणि नेवऱ्या खूप छान बनवायची. सो अच्छा, त्यांना पण येत नव्हत्या मोदक. नेवऱ्या खूप छान बनवायची माझी आजी. ते बघतात वर ना. खूप हो, मसाले, बघताय खूप ते सुंदर. असं ना तुम्हाला असं वाटणार एखाद्या साच्यात त्यांनी बनवलं, अशी छान नेवऱ्या ती बनवायची. बघतायत. सो
खूप छान बनवायचं. त्याच्यामुळे कधी आईला मोदक बनवायची अशी वेळ आली नाही. त्यामुळे तिची ती प्रॅक्टिस सुटली म्हणण्यापेक्षा चुकली. सो पण माझ्या सासूने मला शिकवले मोदक बनवायला, कारण की त्या मोदक छान बनवतात. सो त्यामुळे मला मोदक बनवायला आलेले आहेत. पीठ लावते ना, माझं पीठ लावून पण चिपकते त्याला. कोणी विचारलं काय आहे? बस. काय काय करतोय बघा. असं स्माईल. कोकण म्हटलं की शिमगा इथे आलाच. आता आम्ही कोकणात दरवर्षी जातो शिमग्याला. सो खरंच खूप मजा येते. पालखीला पण खूप मजा येते. तुम्ही आता या 2-3 दिवसाच्या ब्लॉग मध्ये बघालच की किती हा. मजा करतो आम्ही. आणि खरंच खूप एन्जॉय करण्यासारखं असतं कोकण. फक्त शूट करणार तिकडे. अरे पडला shit.